नमस्कार मंडळी, मी जया शेतकरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपल्या गोठ्यात ना 10-12 पाहुणे आलेले आहेत। तर किती क्यूट आणि किती छान पाहुणे आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे, तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर चला माझ्याबरोबर आज गोठ्यात आणि जया शेतकरी ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणते पाहुणे आलेले आहेत ते दाखवते मस्तपैकी। आता डायरेक्ट गोठ्यात चाललेच होते तर म्हटलं चला आपली मनी कशी महाराजासारखी झोपली ती दाखवते। गोधडीवर पांढऱ्या शुभ्र गोधडीवर अशी मस्तपैकी आरामशीर झोपली ही। बघा किती छान आणि किती मस्त। गोठ्यात जाणारच होते पण म्हटलं ह्या मॅडमची करामत पण तुम्हाला दाखवावी। बघा मस्तपैकी घंटी गळ्यात बांधली आहे तिच्या, कारण काय करते ती लपून बसते कधी कधी आणि बाहेरच येत नाही म्हणून तिच्या गळ्यात घंटी बांधली आहे। चला आता गोठ्यातले पाहुणे दाखवते। तर हे कॅरेट ठेवले, कॅरेटाच्या आतमध्ये हे पाहुणे आहेत। वाव किती छान आहेत ना हे पाहुणे, तुम्हाला मी दाखवते। कोंबडी ना पकडून नाही देत। हे बघा ही पिल्लून कसं उडी मारते बघा, हे बघा लगेच उडी मारून पळून गेलं। खूप छान अशी पिल्लं झालेत आपल्या कोंबडीला। ही 10-15 पिल्लं आहेत बघा, किती क्यूट क्यूट झालेत बघा। कालच झालेत तर लगेच पळायला लागलेत मस्त मस्त त्यांच्या मम्मीच्या मागं। तर चला तुम्हाला दाखव त्यांना खायला टाकल्यावरती किती छान खातात। तर बघा ह्यांना ना मी मकाचा भरडा आहे ना ते असं पाण्यामध्ये कालवून टाकलेला आहे। इतकं भारी वाटतं ना ह्यांना बघून, असं एकदमच मन प्रसन्न होतं। त्यांची चू 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 छोटी छोटी किलबिल 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 चाललेली असते आणि खाण्यासाठी गोंधळ चाललेला असतो। आणि बघा कशी मस्त मस्त दाणे टिपतात। ही कोंबडी आम्ही बसवली होती 21 दिवस झाले बघा। हिला ना अंड्यावरती बसवली होती, 17 अंडी घातली होती हिच्या खाली। तर तिने ना 15 पिल्लं काढले, 2च अंडी खराब झालेत कारण अंडी शिळे असू शकतात किंवा कसं, त्यामुळे ती 2 अंडी खराब झाली। आणि 20 दिवस तिने ती अंडी घोळली, असं म्हणजे नाही का दिवस रात्र तिने ती अंडी घोळली। आणि मस्तपैकी ही पिल्लं काढलेली आहेत बघा। पांढरी आहेत, पिवळी आहेत, लाल आहेत, असे लालसर नाही का तांबूस कलरची, आणि ब्लॅक तिच्यासारखी पण आहेत, काय काय पिवळी पण आहेत। किती छान किती मस्त दाणे टिपतात। हे आमच्या शेतकऱ्याच्या घरी ना हे अशा कोंबड्या, मांजरं, कुत्री हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे। खूप छान वाटतं आणि सकाळची सुरुवात ह्यांच्यापासून होते बघा। मी उठल्याच ह्यांना ना खायला टाकायला आले होते। तर म्हटलं आता ही लहान आहेत ना, एवढ्या लहानपणी तर दुसरं काही खाऊ शकणार नाही, गहू किंवा तांदूळ असं त्यांना नसतं द्यायचं एवढ्या लहानपणी, कारण त्यांना ते पचलं पण जात नाही आणि त्यांना ते टिपता पण येत नाही। म्हणून मग मी काय केलं, मक्याचा जो छोटा भरडा केलेला असतो ना त्या भरड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, ते असं कालवलं आणि त्यांना ते ठेवले। बघा किती छान किती आवडीने खातात। मला एवढं भारी वाटतं ना ह्यांच्याकडे बघायला। गोट्यामध्येच ठेवले ह्यांना, बघा किती मस्त खातात। त्यावेळेस त्यांची आई खाते ना त्यावेळेस ते खातात पटपट। आई बोलवते त्यांना, बघा असं विखरून हे करते की लगेच ती येते, म्हणजे आई खायला लागली की लगेच पिल्लं येऊन खातात। जशी आई करते ना तशी पिल्लं करतात। अलीकडं पाणी पण ठेवले बघा त्यांना, तर ते पाणी पण पितात। किती छान किती मस्त वाटते त्यांना बघून। तुम्हाला आवडतात का अशी पिल्लं, मला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या गावाकडं ना असंच करतात, बारकी पिल्लं ना अशी कोंबडी घोळून काढते पिल्लं, असं आम्ही ठेवतो। आता हे मोठ्या पण कोंबड्या तुम्हाला दाखवते, ह्यांना पण मी खायला टाकलेले आहेत। भरपूर साऱ्या कोंबड्या आहेत बरं का मोठ्या। ह्यांना गहू टाकला ना तरी चालतो, बाजरी तांदूळ तर ते खातात। बघा आता ह्या मोठ्या कोंबड्या आहेत ह्यांना बाहेर टाकले आणि ती छोटी पिल्लं आहेत ना त्यांना गोट्यामध्ये टाकले। मस्त अशी सकाळची सुरुवात होते आणि ह्यांना बघितलं ना तर किती छान आणि किती निरागस दिसतात बघा ना कोंबड्यासुद्धा आणि ती पिल्लंसुद्धा। मला तर एवढं भारी वाटतं ना गोट्यामध्ये। लगेच घाबरतात, थोडं काही झालं ना लगेच घाबरतात। आता मी कॅमेराने त्यांना शूट करत होते तरी पण त्यांना अशी भीती वाटत होती, पण मी रोजच त्यांना खायला टाकत असते ना त्यामुळे एवढे घाबरत नाहीत मला। ते बघा हा कोंबडा पण आलाय आणि मस्तपैकी ह्यांचं खायचं चाललेलं आहे। ह्यांना बघा काही टेन्शन नसतं, टाका तुम्ही आम्ही खातोय तर अशीच होते आमच्या दिवसाची सुरुवात। तुम्हाला आमच्या दिवसाची सुरुवात बघायला आवडेल का मला कमेंट करून सांगा। नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगवर, अजूनही तुम्ही जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे। गावाकडचे शेतामधले असे हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर बघा छोट्यांची कशी किलबिल किलबिल चाललेली, खाऊन तर झाले आता मंडळींचं। तर बघा मस्तपैकी आता फिरायचं काम चाललंय। त्यांची आई जिकडे जाते तिकडे पिल्लं जातात, आई लगेच टॉक टॉक करते आणि त्यांना बोलून घेते। असंच दिवसभर चाललेलं असतं, पण मला खूप लक्ष द्यावं लागतं कारण कावळे येतात आणि बारकी पिल्लं ना उचलून घेऊन जातात, म्हणून मी खूप लक्ष देऊन असते या पिल्लांना, जे की थोडीशी मोठी होत नाही तोपर्यंत। तर मस्तपैकी ह्यांचं खाणंपिणं झालेलं आहे। तुम्ही पण तुमचं खाणंपिणं करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या असेच गावाकडचे व्हिडिओ पाहिजे असतील तर। आणि किती छान किती निरागस ही पिल्लं पाणी पितात, खाऊ खातात। तर आणखीन असेच यांचे व्हिडिओ आपण बनवूया
त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि किती छान मस्त पिल्लं. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.